नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे जग ऊर्जा संकटाच्या उंबरठ्यावर आहे. भारतामध्ये तर गॅस सिलेंडरची किंमत देखील वाढली आहे. गॅस बुकिंग केल्यानंतर तो वेळेवर मिळतही नाही. तर दुसरीकडे अनेक ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा जाणवतोय. अनेक ठिकाणी लोक आपलं वाहन घेऊन पेट्रोल पंपांवरती रांगेमध्ये असल्याचं चित्र आहे. तर दुसरीकडे घरगुती गॅस सिलेंडरच्या बाबतीतही अशीच स्थिती आहे. लोक रिकामे गॅस सिलेंडर घेऊन डिस्ट्रीब्युटरकडे जात आहेत. या दरम्यानच एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता राज्य सरकारनं LPG गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवू नये यासाठी PNG कनेक्शनबाबत मोठा निर्णय घेतला आहे. या एका निर्णयामुळे लोकांची गॅस टंचाईची समस्या संपण्यास मोठी मदत होणार आहे. जागतिक घडामोडींमुळे LPG पुरवठ्यावरती मर्यादा आल्यानं महाराष्ट्र सरकारनं सिटी गॅस डिस्ट्रीब्युशन या नेटवर्कचा विस्तार युद्धपातळीवरती करण्याचे आदेश दिलेले आहेत. या आदेशानुसार पाईपलाईनच्या प्रलंबित परवानग्या आता मंजूर समजल्या जातील आणि नवीन अर्जांना 24 तासात मंजुरी दिली जाईल. कामाला गती देण्यासाठी रस्ते पूर्ववत करण्याचं शुल्क देखील माफ करण्यात आलं असून कंपन्यांना 24 तास काम करण्याची परवानगी देखील देण्यात आली आहे. तसेच आता अग्निशमन दल किंवा वाहतूक पोलिसांच्या ना हरकत प्रमाणपत्राची गरजही भासणार नाही. सर्व अटी शर्थी शिथिल करण्यात आलेल्या आहेत. आतापासून पाईप नॅचरल गॅस म्हणजेच PNGला पाणी, वीजप्रमाणेच अत्यावश्यक सेवा मानलं जाईल. मग हॉटेल, शाळा, हॉस्पिटल, कम्युनिटी किचन, वसतिगृह यांना कमर्शियल दरानं 50% सप्लाय केला जाईल. मात्र डोमेस्टिक वापराला प्राधान्य असेल असं सरकारनं सांगितलं आहे. या संपूर्ण प्रक्रियेवरती देखरेख ठेवण्यासाठी नागरी पुरवठा संचालकांना नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले. दरम्यान कुठेही इंधन टंचाई नाही. युद्धामुळे लोकांमध्ये अस्थिरता वाढलेली आहे. त्यामुळे लोक घाईघाईमध्ये गॅस बुकिंग करत आहेत असं केंद्र सरकारनं सांगितलेलं आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं गॅस टंचाईमुळे राज्य सरकारने एक मोठा तडकाफडकी निर्णय घेतलेला असून यामुळे गॅस सिलेंडरची कमतरता ही कमी होऊ शकते. तर मग मित्रांनो, यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.